नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या गंगापूर रोडवरील नवशा गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तब्बल 201 डझन केळींची भव्य आरास करण्यात आली. लाडक्या बाप्पांची ही आकर्षक केळीची सजावट पाहण्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संकष्टी चतुर्थी निमित्त सकाळी मंत्रोच्चारात गणरायांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती संपन्न झाली. दिवसभर मंदिरात भक्तिमय वातावरण असून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. चतुर्थी असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 10,000हून अधिक भाविकांनी नवशा गणपतीचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त राजू जाधव यांनी दिली. दर महिन्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नवशा गणपतीला विविध फळांची आकर्षक आरास करण्यात येते. याच परंपरेनुसार यंदा खास केळीची भव्य आरास करण्यात आली. मंदिर परिसरात प्रसादासह पूजेचे साहित्य, हार, फुले आणि इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत बाप्पाकडे नवस फेडले आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. नमस्कार, माझं नाव ईश्वर जाधव. आज संकट चतुर्थीनिमित्त आज श्री नवशा गणपती मंदिरामध्ये भव्य अशी केळीची आरास करण्यात आली. तर आज सकाळी पहाटे 4:30 वाजता श्री नवशा गणपती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राव शेठ जाधव यांच्या हस्ते महाअभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली जी रेग्युलर 7ची आरती असते सकाळी ती करण्यात आली. आजचा चंद्रोदय हा 9:48चा आहे. 9:48च्या चंद्रोदयाला आज पुन्हा एक महाआरती होणार आहे. तर आज आपण जो महाप्रसाद आपलं केळांची आरास केलेली आहे, तर त्या केळ्याच्या आरसमध्ये आपण आज 2 दिवसांनी ते जेवढी केळींची आरास केली आहे ते पूर्ण केळी आपण भाविकांमध्ये वाटप करणार आहे. जवळपास आपण 201 डझन केळींचा आज आपण वापर केलेला आहे. या भव्य दिव्य आरसमध्ये आपण नेहमी असे उपक्रम राबवत असतो. कधी आंबा आरस असते, कधी द्राक्ष आरस असते आपल्याकडे, तर कधी मोरपीस किंवा आपण विविध प्रकारचे फुलं, फळं नेहमी आपण गणपती बाप्पाला चतुर्थीनिमित्त आपण आरास करत असतो. तर तसेच आपण रक्तदान शिबिर मंदिर ट्रस्टतर्फे आपण आयोजित केले आहे. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी, नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर